गुलाबाविषयी माहिती पाहतोय आपण या व्हिडिओमध्ये। हा देशी गुलाब आहे। कुठल्याही प्रकारचा कुठल्याही जातीचा गुलाब असो, त्याची 10 ते 15 दिवसानंतर एका महिन्यातून निदान एकदा तरी अगदी छोट्या छोट्या कटिंग काढून टाकायच्या, म्हणजे अशा नवीन कळ्या येतात। याच्या मी 15 ते 20 दिवसांआधी कटिंग केलेली होती या गुलाबाची। आता इथे तुम्ही बघू शकता भरगच्च कळ्यांनी हे झाड भरलेलं आहे आणि खूप सुंदर रंग या फुलांचा आहे। आणि याला जी फुलं येतात आणि गळून पडतात, ती त्याची जी राहिलेली कळी असते ती काढून टाकायची, ही कट करून टाकायची। त्याच्यामुळे याला खालून पटापट नवीन कटिंग येतात आणि नवीन कटिंग आली की त्यापासून कळी धरूनच ती कटिंग उगवून येते। त्याच्यामुळे गुलाबाची वेळच्या वेळी छाटणी करत राहायची। त्याच्याने आपल्या गुलाबाला भरगच्च कळ्या येतात आणि फार मोठं झाडही आपलं वाढत नाही आणि झाडाची शक्ती वाया जात नाही। पटापट त्याला कळ्या येतात आणि फुलं यायला सुरुवात होते आणि फुलंही भरपूर दिवस टिकतं झाडांवरती। इथे आता मी दुसऱ्या गुलाबाचं पण तुम्हाला झाड दाखवते। सगळ्या गुलाबांची कटिंग मी सोबतच केलेली होती, त्याच्यामुळे याला भरगच्च कळ्या आलेल्या आहेत। आणि महिन्यातून एकदा तरी आपण शेणखत अगदी थोडंसं झाडाची ग्रोथ पाहून आपण घालायचं झाडाच्या मुळाशी। आणि मुळांची जी माती आहे ती थोडी खालीवर करायची, त्याच्यामुळे मुळांना छान ऑक्सिजन मिळतो आणि ऊन पण जातं झाडांपर्यंत, ऊन पोहोचतं आणि स्वच्छ हवाही मिळते, सूर्यप्रकाश मिळतो, त्याच्यामुळे झाडाची ग्रोथ चांगली होते। इथे आता दुसरा हा देशी गुलाब आहे। हवेली गुलाबही आहे आणि झुडपाप्रमाणे पण वाढतो। याची पण मी 15-20 दिवसांआधी कटिंग केलेली होती। त्याच्यापासून याला आता नवीन फुटवे आलेले आहेत आणि कळ्या धरूनच आलेल्या आहेत। इथे तुम्ही बघू शकता छोट्या छोट्या कळ्या आलेल्या आहेत, काही दिसत आहेत आणि काही अजून दिसायच्या मोठ्या व्हायच्या आहेत आणि छोट्या छोट्या कळ्या आहेत। अशी जर आपण कटिंग वेळच्या वेळी करत राहिलो गुलाबाची, तर त्याला सुंदर फुलं येतात। भरपूर फुलांनी भरून जातो आपला हा गुलाब आणि याची फार केअरही घ्यावी लागत नाही। शेणखताशिवाय मी याला दुसरं काही खत वापरत नाही। शेणखतच मी महिन्यातून एकदा किंवा दोनदा कमी कमी प्रमाणामध्ये देत असते। त्याच्याने याला छान कळ्या सुटतात आणि भरपूर फुलं येतात। आता इथे हा तिसरा गुलाब आहे आणि हे सगळे गुलाबाची झाडं माझी जमिनीमध्ये आहे, त्याच्यामुळे मोठी मोठी वाढलेली आहेत। इथे तुम्ही बघू शकता याची पण मी छाटणी केलेली होती। आता याला खूप सुंदर फुटवे आलेले आहेत, इथे नवीन पानं आलेली आहेत आणि कळ्या पण आलेल्या आहे आणि खूप सुंदर रंग आहे हा फुलांचा। आणि हा देशी गुलाब आहे। ही सगळी गुलाबाची झाडं देशी गुलाबाचीच आहेत आणि खूप सुंदर फुलं याला येतात। भरगच्च फुलांनी हे झाड भरून जातं। आणि देशी गुलाब आहे हा कटिंगपासून लागणारा गुलाब आहे। छोटीशी अगदी छोट्यातली छोटी कटिंग जरी आपण कुंडीमध्ये किंवा अगदी छोट्याशा पॉटमध्ये जरी लावली तरी हा पटकन लागतो आणि आपल्याला वर्षभर फुलं देतो आणि फार याची आपल्याला काळजी घ्यावी लागत नाही। स्वच्छ सूर्यप्रकाश आणि स्वच्छ हवा जिथे मिळेल अशा ठिकाणी गुलाबाचं झाड आपण लावायचं असते। त्याच्यामुळे झाडांची ग्रोथ छान होते आणि भरपूर फुलं आपल्याला मिळतात। वरच जर आपण कटिंग करत राहिलो गुलाबाची, कुठल्याही गुलाबाची कटिंग जर करत राहिलो तर असे छान कळ्या येतात आणि भरपूर फुलं देतात। हा देशी गुलाब असल्यामुळे याला तर पटकनच फुलं यायला सुरुवात होते आणि खूप सुंदर याचा रंग आहे। फार दिवस हे फुल टिकत नाही, लवकर गळून पडतं, पण फुलांची संख्या भरपूर येते। त्याच्यामुळे गुलाबाची वरचेवर ज्या कळ्या फुलं गळून पडतात त्या पटकन काढून टाकायच्या कटिंग करून, म्हणजे आपल्या गुलाबाची ग्रोथ छान होते।